मंडळी, एक काळ होता जेव्हा मुंबईच्या अंडरवर्ल्डवरती फक्त मुस्लिम गँगस्टरचंच राज्य होतं. हाजी मस्तान, करीम लाला, अबू सालेम, दाऊद इब्राहिम असे एक ना अनेक मुस्लिम डॉन गुन्हेगारीने बरबटलेले होते. या सगळ्यांची दहशत संपवायला त्यावेळी या सगळ्या गुन्हेगारी विश्वात हिंदू पोरं मात्र कुठेच नव्हती. आता मंडळी, खरं तर कुठल्याही गुन्हेगाराची त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ओळख करणं चुकीचीच आहे. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो. तो कुठल्याही विशिष्ट समाजाचा किंवा जातीचा नसतो, पण फक्त एक नॉलेजचा भाग म्हणून आपण याकडे बघत आहोत. पण म्हणजे या मुस्लिम डॉन्सच्या काळानंतर अनेक हिंदू डॉन मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात उदयाला आले, ज्यांनी अख्खी मुंबई हादरून सोडली. एक काळ असा होता की हिंदू डॉनची फक्त नावं जरी ऐकली तरी सगळे चाळाचाळ कापायचे. म्हणूनच मग कोण आहे ते हिंदू डॉन ज्यांची मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये इतकी दहशत होती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशातल्या अशा 8 हिंदू गँगस्टरबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी हजारो जीवांचा जीव घेतला, ज्यांनी हजारो लोकांचा जीव घेतला, अनेक घाणेरडे धंदे केले. एकूणच त्यांच्याच दहशतीचा, क्रूर कर्माचा पाडा आपण आजच्या व्हिडिओमधून वाचणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. पण हिंदू डॉन हा विषय निघाला तर सगळ्यात पहिलं नाव आपल्या मनात येतं ते म्हणजे अरुण गवळी यांचं. अरुण गवळी उर्फ डॅडी, तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं एकदा बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते. या घटनेच्या आधीपासून सुद्धा अरुण गवळी एक गँगस्टर म्हणून फेमस होते, पण या घटनेनंतर मात्र हिंदू डॉन म्हणून ते जास्तच फेमस झाले. मित्रांनो, शिडशिडीत बांधा, डोक्यावर गांधी टोपी आणि शरीराची ठेवण बघितली तर असं वाटेल की अरे हा काय डॉन आहे का, हा आपल्याकडचाच गावातला कोणतरी माणूस आहे. पण नजरे जरब आणि नावाची इतकी दहशत होती की एक वेळ दाऊदला टक्कर देणारी अख्ख्या भारतातली व्यक्ती होती ती म्हणजे अरुण गवळी. बायखाळ्यातील दगडी चाळ हा अरुण गवळीचा गड. मंडळी, याच दगडी चाळीचं नाव जरी ऐकलं तरी अनेक लोक थरथर कापायचे. गवळी पहिल्यांदा गँगस्टर होता. काही वर्षानंतर आपला स्वतःचा पक्ष स्थापन करून तो राजकारणात आला. राजकारणात आल्यानंतर आमदारही झाला. सगळं काही सुरळीत चालू असताना गवळीनं 2007 मध्ये आपल्या माणसांकडून शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केली आणि गवळी यामध्ये अडकला. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि याच खून प्रकरणी तो सध्या तुरुंगात जन्मठेप भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच हायकोर्टानं त्याचं वय आणि त्याची तुरुंगातील चांगली वागणूक बघून त्याला सोडण्याचा आदेश दिला होता. पण महाराष्ट्र सरकारनं त्याच्या विरोधात कोर्टात अपील केलेला की अरुण गवळीला सोडलं जाऊ नये, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, म्हातारा झालेल्या आणि जवळपास 71च्या वरती वय असलेल्या अरुण गवळीची अजूनही सरकारला भीती वाटते. यातच त्याची दहशत काय होती आपल्याला दिसून येतं. सध्या अरुण गवळी कारागृहात त्याची शिक्षा भोगत आहे. कदाचित त्याची येत्या काळात सुटका होण्याची शक्यता आहे. यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याचं. मित्रांनो, गेल्या काही वर्षात बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान याला काळवीट शिकार प्रकरणी अनेकदा धमकी देण्यात आलेली आहे. त्या धमक्या देणारा गँगस्टर म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. बिश्नोईने 2022 मध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या केली. शिवाय बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंगच्या हत्येची जबाबदारी सुद्धा स्वीकारली. म्हणजे 1993 मध्ये जन्मलेल्या, वयवर्ष फक्त 31 असलेल्या बिश्नोईने इतक्या कमी वयात इतके कुकर्म केले की तो खतरनाक गँगस्टर म्हणून फेमस झालेला आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या राजकारणातून गुन्हेगारीकडे वळलेल्या बिश्नोईबद्दल अशा गोष्टी कानावर येतात की तो जेलमध्ये एवढ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये असून सुद्धा देशभरातील त्याचं नेटवर्क तो जेलमधूनच चालवतोय. अख्ख्या देशभरात त्याची जवळपास 700 लोकांची टीम आहे आणि तो या टीमला मॅनेज करून जेलमध्ये राहून सुद्धा बाहेरचे गुन्हे घडवून आणतोय असं सांगण्यात येतं. नुकतंच सलमान खानच्या घराबाहेर त्यानं गोळीबार घडवून आणला होता. तरुणांमध्ये सुद्धा त्याची क्रेज दिसत असून सोशल मीडियावर त्याच्या नावाने अनेक खोटे अकाउंट्स असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर पुढच्या डॉनबद्दल आपण बोलूयात. तर बघा मंडळी, ज्यावेळी अरुण गवळी म्हणजेच डॅडी हा दाऊदला आव्हान देत होता आणि एक मोठा गँगस्टर म्हणून मुंबईमध्ये गुन्हेगारी जगावर राज्य करत होता, त्याच वेळी अरुण गवळी गँग समोर अजून एक गँग होती. ती म्हणजे अमर नाईक आणि अश्विन नाईक या दोघा भावांची असलेली नाईक गँग. वर्चस्ववादातून सुरुवातीच्या काळात गवळी आणि नाईक टोळीमध्ये शीतयुद्ध होतं. अमर नाईक त्या काळी चाकूने भांडण करत असे. त्याचं नाव अजून मोठं झालं नव्हतं, पण त्याने देखील आपली गँग बनवून आपलं वजन निर्माण करण्यास सुरुवात केली होती.
गवळीपेक्षा आपलं नाव मोठं व्हावं यासाठी तो संधी शोधतच होता आणि 7 मे 1994 रोजी अमर नाईकने गवळी समर्थक उद्योजक सुनील खटावकरची हत्या केली। या हत्येनं गवळी आणि नाईक टोळीमध्ये वादाची ठिणगी पडली। याला प्रत्युत्तर म्हणून गवळी टोळीने अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईकवर गोळीबार करून हल्ला केला आणि त्याला जखमी केलं आणि कायमचंच व्हीलचेअरवर बसवलं। एक वेळ तर अशी होती की मुंबईतली सगळी हप्ता वसुली दंगे हे अमर नाईकच्या सांगण्यावरून होऊ लागले होते। असंही म्हटलं जातं की अमर नाईकच्या डोक्यावर एका मोठ्या राजकारण्याचा हात होता, म्हणून तो इतकी मोठी मजल मारू शकला। त्यावेळी अमर नाईकची दहशत इतकी वाढली होती की आधी ज्या अमर नाईककडे साधी बंदूक नव्हती त्या अमर नाईकसाठी परदेशातून बंदूक येऊ लागली होती। 1994 ते 96च्या काळात नाईक टोळीनं भरपूर नाव कमावलं, लोकांमध्ये भरपूर धाक निर्माण केला। गवळी टोळीला अक्षरशः डोकं देखील वर काढू दिलं नाही। पण पुढे दिवस बदलले, अमर नाईकच्या डोक्यावरून त्या राजकारणाचा हात निघाला आणि पोलिसांना त्याचा दिसेल तिथे एन्काउंटर करण्याची मुभा देण्यात आली। पोलिसांच्या विशेष एन्काउंटर पथकाची नेमणूक करण्यात आली आणि काही दिवसातच बातमी येऊन धडकली की पोलीस चकमकीत अमर नाईक मारला गेला। 10 ऑगस्ट 1996 रोजी पोलिसांनी अमर नाईकचा एन्काउंटर केला। त्याच्या एन्काउंटर नंतर नाईक टोळीची ताकद कमी झाली, पण त्याचा भाऊ अश्विन नाईक याने व्हीलचेअरवर असताना सुद्धा आपली टोळी सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला। त्याने देशभरात खंडणी, अंमली पदार्थ आणि हत्यांशी संबंधित डझनभराहून अधिक प्रकरणांमध्ये अनेक वर्ष तुरुंगात घालवली। शिवाय 2015 मध्ये एका बिल्डरला 50 लाखांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली। अनेक वर्ष तुरुंगात काढल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये त्याची सुटका करण्यात आली। मंडळी 13 नोव्हेंबर 2000 रोजी अश्विनच्या पत्नीची चिंचपोकळी येथील घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यावेळी तिची हत्या अश्विनने तिहार तुरुंगातून घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला, परंतु पुण्यातील न्यायालयानं 2009 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली होती। मंडळी, अमर नाईक आणि अश्विन नाईक या भावांनी सुरुवातीला छोटे मोठे गुन्हे करून नंतर गुन्हेगारी जगतात आपल्या नाईक गँगची दहशत निर्माण केली होती। यानंतर आहे एकेकाळी मुंबईतील बिल्डर, बार मालक आणि सेलिब्रिटी लोकांना आपल्या तालावर नाचवणारा आणि शेकडो गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असणारा डॉन रवी पुजारी। मंडळी, पुजारी हा जवळपास 17-18 वर्ष फरार होता, पण दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल इथे जानेवारी 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली। त्याच्या अटकेनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेशी संपर्क साधून त्याचं आपल्याकडे प्रत्यार्पण करून घेतलं। इकडे आल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल सुनावणी चालू असून तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे। मंडळी, मूळच्या कर्नाटकातील रहिवासी असणाऱ्या पुजारीने 1990 पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करायला सुरुवात केली। सुरुवातीला तो गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत काम करत होता, नंतर मात्र त्याने स्वतःची टोळी बनवली। मुंबईसह बेंगळुरू, मंगळूर येथील विविध व्यावसायिकांकडून, बॉलिवूडकरांकडून आणि बिल्डरांकडून तो खंडणी गोळा करू लागला। त्याच्यावर हत्याचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यामध्ये तो मुख्य आरोपी आहे। परदेशात पलायन केल्यानंतर इथल्या सहकाऱ्यांमार्फत त्याने हे काम सुरू ठेवलं होतं। त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती। सध्या त्याच्यावर 200च्या आसपास गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या या सगळ्या गुन्ह्यांबद्दल न्यायालयात सुनावणी चालू असून तो सध्या कर्नाटकातील तुरुंगात शिक्षा भोगत आहे। यानंतर पुढचा गँगस्टर आहे मन्या सुर्वे। मंडळी, 90च्या दशकामध्ये मुंबई अंडरवर्ल्डच्या हातामध्ये गेली होती। यातून बाहेर काढण्यासाठी मुंबईच्या पोलिसांनी गँगस्टरांची एन्काउंटर करायला सुरुवात केली आणि या एन्काउंटर्समध्ये 2004 पर्यंत तब्बल 600च्या वरती गुन्हेगारांना मुंबई पोलिसांनी यमसदनी धाडलं आणि मुंबईने मोकळा श्वास घेतला। म्हणजे या सगळ्या एन्काउंटर्सची सुरुवात हे 1992 मध्ये ज्या गँगस्टरला मारून झाली तो गँगस्टर म्हणजेच मन्या सुर्वे। मनोहर अर्जुन सुर्वे म्हणजेच मन्या सुर्वे। खऱ्या नावापेक्षा मन्या सुर्वे या नावानेच तो सगळीकडे ओळखला जात होता। मन्याचं बालपण आणि आयुष्य हे पूर्ण मुंबईमध्ये गेलं। मन्याला त्याचा सावत्र भाऊ भार्गव दादाने गुन्हेगारी विश्वात आणलं असं सांगितलं जातं। भार्गव दादाची दादर भागात दहशत होती असं सांगण्यात येतं। मन्याने सर्वप्रथम आपल्या कॉलेजच्या मित्रांना सोबत घेऊन गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं आणि 1969 मध्ये दांडेकर नावाच्या एका व्यक्तीचा त्यांनी खून केला। या खुनाबद्दल त्याला जन्मठेप झाली। जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना
मान्याने येरवडा जेलमध्ये आपली दहशत पसरवली. त्याने तिथल्या सुहास भटकर नावाच्या एका लोकल गुंडाच्या मुलांना भरपूर मारहाण केली. या मारहाणीमुळे आणि त्याच्या येरवडा जेलमधील दहशतीमुळे जेल प्रशासनानं त्याला रत्नागिरीमधील जेलमध्ये पाठवलं. रत्नागिरी जेलमध्ये पाठवल्यामुळे मण्या नाराज झाला आणि त्याने जेलमध्येच उपोषण चालू केलं. उपोषण करून जवळपास 20 किलोच्या वरती वजन कमी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि तिथूनच पोलिसांना चकवा देऊन मण्या सुर्वे फरार झाला. त्यानंतर मण्या सुर्वे मुंबईमध्ये आला आणि मुंबईमध्ये येऊन त्यांनी काही साथीदार गोळ्या करून भयंकर गुन्हे करायला चालू केले. चोरी, खून, दरोडा अशा पद्धतीचे बरेचसेच गंभीर गुन्हे त्याने केले आणि लोकांमध्ये त्याची दहशत पसरायला लागली. यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारले जाऊ लागले आणि याच वेळी मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर मण्या आला. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना कुणाला कल्याणवरून तर कुणाला गोरेगाववरून उचललं. मण्या मात्र त्यांच्या हाती लागला नाही. एकदा तो आपल्या साथीदाराच्या घरी भिवंडीमध्ये लपून बसला असता. पोलीस त्याला पकडायला गेले, पण पोलीस पोहोचण्याच्या काही क्षणाआधीच तो तिथून निसटला. त्यानंतर पोलिसांना आदेश दिले गेले की मण्या सुर्वे जिथे कुठे असेल तिथे त्याला अटक करू नका, तर त्याचा डायरेक्ट एन्काउंटर करा. आणि 11 जानेवारी 1982 रोजी मण्या सुर्वे वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजजवळ आपल्या गर्लफ्रेंडला न्यायला आलेला असताना पोलिसांनी त्याला घेरला आणि त्याचा एन्काउंटर केला. म्हणजे हा होता मुंबई पोलिसांच्या इतिहासातला पहिला एन्काउंटर. त्यानंतर पोलिसांना एन्काउंटर नावाचं एक नवीन शस्त्रच मिळालं आणि त्यानंतर 2004 पर्यंत पोलिसांनी जवळपास 600च्या वरती गँगस्टर्सचे एन्काउंटर करून मुंबईला अंडरवर्ल्ड पासून मोकळी केली. म्हणजे मण्या सुर्वेच्या आयुष्यावर 2013 मध्ये जॉन अब्रामने अभिनय केलेला शूट आउट ॲट वडाळा हा हिंदी चित्रपट सुद्धा आला होता, जो त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यानंतर पुढचा इंदुडान आहे छोटा राजन. म्हणजे एकेकाळी मुंबईतल्या टिळकनगरमध्ये एका सिनेमा हॉल बाहेर तिकीट ब्लॅकने विकणारा मुलगा, ते एक वेळ मुंबईवर राज्य करणाऱ्या दाऊदचा सर्वात खास माणूस, ते नंतर त्याचा सर्वात मोठा शत्रू, ते एक इंटरनॅशनल गँगस्टर असा भयंकर चढ उताराचं आयुष्य जगलेला राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन. मंडळी, राजेंद्र निकाळजेचा हा छोटा राजन बनण्यापर्यंतचा आणि भारताच्या वॉन्टेड लिस्टमध्ये नाव येण्यापर्यंतचा प्रवास एखाद्या थ्रिलर पिक्चरपेक्षा कमी नाही. 1960 साली टिळकनगरमध्ये एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्म झालेल्या राजनला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सुरुवातीपासूनच राजनचं मन अभ्यासात रमायचं नाही. 5वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं आणि त्याला वाईट संगत लागली. राजन जगदीश शर्मा उर्फ गुंगाच्या गँगमध्ये तो सामील झाला. अशा प्रकारे लहान वयातच त्याची पावलं गुन्हेगारी विश्वाकडे वळाली. नंतर राजेंद्रचं लग्न सुजाता नावाच्या मुलीशी झालं. त्यांना 3 मुली झाल्या. गुन्हेगारी विश्वात छोट्या मोठ्या गोष्टी करताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची नजर त्याच्यावर पडली आणि नंतर तो दाऊदचा खास माणूस झाला. काही वर्षांनी दाऊदसारखंच तो सुद्धा दुबईला पळून गेला. तो दुबईतून दाऊदचं साम्राज्य सांभाळायचा. त्याला अनेक अधिकार आणि स्वातंत्र्य होतं. अगदी मुंबईत कोणाचा गेम करायचा असेल तर त्याचेही अधिकार केवळ राजनकडेच होते. पण त्यांची ही जवळीक आणि एकमेकांवर असलेला विश्वास बाकीच्या काही गँगस्टरना खटकत होता. त्यांनी दाऊदच्या मनात छोटा राजनविषयी विष कालवायला चालू केलं. छोटा राजन गवळी गँगबद्दल कडक भूमिका घेत नाही, अशा अनेक बऱ्याच गोष्टी दाऊदला सांगून त्यांनी त्याच्या मनात छोटा राजनविषयी राग निर्माण केला आणि अखेर त्यांना हवं तेच झालं. दाऊद आणि राजन एकमेकांचे खास मित्र होते. ते बदलून ते पक्के वैरी झाले. त्यांचं इतकं बिनसलं की ते एकमेकांचा जीव घ्यायला देखील आतुर झाले. देशाबाहेर राहून आपली गुन्हेगारी कृत्य सुरू ठेवत असतानाच राजनचा मुंबईत रिअल इस्टेटचा व्यवसायही सुरू होता. राजनची पत्नी सुजाता निकाळजे खुशी डेव्हलपर्स या आपल्या कंपनीमार्फत हा व्यवसाय सांभाळायची. सुजाता निकाळजेला सुद्धा डिसेंबर 2005 मध्ये खंडणीच्या संदर्भात मकोका कायद्याखाली अटक करण्यात आली होती. मंडई, राजनला मारण्याचा प्रयत्न अनेक डॉन लोक करत होते. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी तो एका देशातून दुसऱ्या देशात पळत होता. असा पळ काढत काढत तो ऑस्ट्रेलियात पोहोचला. 2015 साली ऑस्ट्रेलियात असताना त्याच्यावर छोटा शकीलच्या माणसांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर तो लगेच बालीला निघाला. तो निघाल्यावर लगेचच ऑस्ट्रेलियन पोलिसांनी इंडोनेशियन पोलिसांना राजनबद्दल माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार इंडोनेशियन पोलिसांनी राजनला बाली विमानतळावर ताब्यात घेतलं आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिथून त्याचा ताबा घेतला. राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरच्या सगळ्या केसेस CBIने हाती घेतल्या.
महाराष्ट्र सरकारने आपल्याकडच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे हस्तांतरित केल्या. 2018 मध्ये राजनला पत्रकार जे.डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. सध्या राजन तिहार जेलमध्ये आपली सजा भोगत आहे. मंडळी, सिनेमा हॉलबाहेर ब्लॅकने तिकीट विकणारा मुलगा ते भारताच्या वॉन्टेड लिस्टमध्ये येणारा गँगस्टर हा त्याचा प्रवास एखादा वादग्रस्त असला तरी एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. यानंतर पुढचा हिंदू डॉन आहे माया डोळस. म्हणजे माया डोळस हा असा डॉन होता ज्याचा वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी एन्काउंटर झाला, पण त्याआधी तो इतकं वादग्रस्त गुन्हेगारी आयुष्य जगला होता की त्यावर आपल्या बॉलिवूडवाल्यांनी एक चित्रपट तयार केला. हा चित्रपट होता शूट आउट ॲट लोखंडवाला. म्हणजे मायाचा जन्म 15 ऑक्टोबर 1966 मुंबईतील झोपडपट्टीत विठोबा आणि रत्नप्रभा डोळस यांच्या पोटी झाला. त्याला 6 भावंडं होती. माया 14व्या वर्षीच 1980 मध्ये अशोक जोशी गँगमध्ये सामील झाला आणि इथूनच त्याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. काही काळानंतर त्याचा दाऊद इब्राहिम सोबत संबंध आला. दाऊद इब्राहिम ज्यावेळी दुबईला पळून गेला त्यावेळी माया त्याचा मुंबईमधील सगळ्यात खास माणूस बनला. दाऊदची मुंबईमधली गुन्हेगारीची सगळी कामं माया करायचा. दरम्यान माया पोलिसांच्या हिटलिस्टवर आला. पोलिसांनी त्याच्याभोवती फास लावायला सुरुवात केली आणि 16 नोव्हेंबर 1991 रोजी अंधेरीमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात माया आणि त्याचे साथीदार लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी माया लपलेल्या स्वाती नावाच्या बिल्डिंगला चारी बाजूनं घेरलं आणि त्याला सरेंडर करायला सांगितलं. पण माया आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच फायरिंग केली. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या फायरिंगमध्ये माया आणि त्याचे साथीदार मारले गेले. दुबईचा मुंबईमधील हा खास माणूस वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मारला गेला. अनेकदा लोक म्हणतात की दाऊदने स्वतः पोलिसांना टिप देऊन हा एन्काउंटर घडवून आणला होता. तर बघा मंडळी, हे होते गुन्हेगारी विश्वातले 8 हिंदू डॉन. त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.